सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग 24 तासला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। सिंधुदुर्ग 24 तास सदैव तुमच्या सोबत। पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने। कुडाळ तालुक्यातील साळगाव जिल्हा परिषद पंचायत समिती मतदारसंघात महायुती आणि ठाकरे सेना यांच्याकडून जोरदार प्रचार सुरू आहे। साळगाव पंचायत समितीमधून महायुतीचे उमेदवार मिलिंद नाईक यांनी घरोघरी जाऊन प्रचार सुरू केला आहे। पंचायत समिती सभापती, सरपंच या दोन्ही पदांचा अनुभव असल्याने पुढील काळात विकास कामे पूर्ण केली जातील असा विश्वास मिलिंद नाईक यांनी मतदारांच्या गाठीभेटीवेळी व्यक्त केला आहे। खरं तर गेले 2 दिवस या साळगाव गावामध्ये आम्ही प्रचाराच्या निमित्ताने फिरत आहोत। साळगाव पंचायत समिती मतदारसंघामध्ये फिरत असताना केंद्र सरकार आणि राज्य सरकार आमचं आहे। आम्ही या ठिकाणी महायुतीच्या माध्यमातून शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष यांच्या माध्यमातून या ठिकाणी निवडणूक लढवत आहोत। केंद्र सरकारच्या माध्यमातून अनेक क्रांतिकारी योजना जनतेसाठी या ठिकाणी मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आहेत। त्याच्यामध्ये विशेष करून किसान सन्मान योजना, राज्य सरकारच्या माध्यमातून लाडकी बहीण, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना तर अतिशय क्रांतिकारी ठरलेली आहे आणि या 2 योजना लोकांना एवढ्या आवडलेल्या आहेत, त्याच्यामुळे आम्हाला प्रचाराला फिरताना जनतेचा अतिशय आणि उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळत आहे आणि 100% जनता आमच्या पाठीशी राहील याच्यात आम्हाला कोणताही या ठिकाणी संशय नाही। अनेक प्रश्न शेतकऱ्यांचे या ठिकाणी आहेत, जसं की वन्य प्राण्यांचे जे प्रश्न आहेत, शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान होतं, आमदार तुमच्या पक्षाचे आहेत, कशा प्रकारे सोडवण्याचा प्रयत्न होणार आहे या माध्यमातून? निश्चितच आमदार महोदयाच्या माध्यमातून या ठिकाणी पालकमंत्री नितेशजी राणे साहेब यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे प्रश्न असतील, आज वन्य प्राणी या ठिकाणी शेतकऱ्यांना त्रस्त करतायत, त्याच्या बाबतीत यापूर्वीच पालकमंत्र्यांना आम्ही निवेदन दिलेलं आहे। आताही बऱ्याच लोकांनी त्याबाबत आम्हाला या ठिकाणी विचारणा केली, त्याबाबतही ही निवडणूक झाल्यानंतर ताबडतोब पालकमंत्री महोदयांना याबाबत निवेदन देऊन त्याचा निश्चितच आम्ही तो प्रश्न या ठिकाणी मिटवून टाकू। शिवसेना भाजपमध्ये कुठेतरी कटुता पाहायला मिळते जिल्हा परिषद मतदारसंघाच्या अनुषंगाने, कशा प्रकारे तुम्हाला त्याचा फटका बसू शकतो की कशा प्रकारे ते सगळं मिटवण्याचा प्रयत्न होणार? माझ्या साळगाव मतदारसंघामध्ये तर कटुता असल्याचं माझ्या कुठे निदर्शनात नाही। आज आम्ही या ठिकाणी फिरतो, सेना भाजप दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते एक जिल्ह्याने, एक मतदाने, एक मनाने या ठिकाणी आम्ही फिरत आहोत। या ठिकाणी आमचे भारतीय जनता पक्षाचे पण कार्यकर्ते आहेत, आमचे माजी सभापती जिल्हा प्रतिनिधी साळगावकर आहेत, उमेश आमचे दुरी आहेत ते भारतीय जनता पक्षाचे आहेत, हे बाबू सावंत आहेत ते भारतीय जनता पक्षाचे आहेत, असे आमचे सगळे कार्यकर्ते, दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते एक मतदाने या ठिकाणी आम्ही काम करू। आमच्यात कोणत्या प्रकारची कटुता नाही। पंचायत समिती मेंबर म्हणून सुद्धा काम केलं, 5 वर्ष सरपंच पदावर सुद्धा काम केलं, त्याचा नेमका कसा फायदा होईल तुम्हाला? निश्चितच प्रशासनाचा दांडगा अनुभव या ठिकाणी पंचायत समितीमध्ये यापूर्वी या साळगाव पंचायत समिती मतदारसंघाने मला पाठवलेलं होतं। आज मी गेली 3 वर्ष तुळशी गावचा सरपंच म्हणून काम करत आहे आणि एक प्रशासनाचा दांडगा अनुभव माझ्याकडे असल्यामुळे निश्चितपणानं प्रशासनाच्या ज्या काही योजना असतील, शासनाच्या प्रशासनाच्या बाबतीतल्या असतील, अन्य योजना असतील, त्या तळागाळापर्यंत पोहोचून या ठिकाणी या साळगाव मतदारसंघाचा विकास करण्यासाठी मी कटिबद्ध आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग 24 तासला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। सिंधुदुर्ग 24 तास सदैव तुमच्या सोबत।